मम्मी आज काय बनवते? आज कोलंबी आणि बटाटा बनवते. कोलंबी बटाट्याचा रस्सा बनवणार आहे. तिला थोडं मॅरिनेशन केलेलं आहे. यात थोडी मी हळद टाकलेली आहे. आता मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकलंय. आता मी याच्यात लिंबू पिळते म्हणजे कोलंबीला मस्त वास येतो, तो येत नाही. त्यानंतर मी इथे मसाला टाकते. मी आधी कोलंबी धुवून घेतलेली होती व्यवस्थित, मीठ लावून धुतलेली होती, म्हणून आता मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आता ही काश्मीरी पावडर पण मी टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं हिंग टाकलंय. आता मी याला चांगलं मसाला लावून घेते. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकते. त्यानंतर जिरं टाकलंय. जिरं चांगलं ढवळून घ्यायचं. भाजी घेतली. आता त्यात आलं लसूण आणि पेस्ट टाकते. पेस्ट म्हणजे मी आलं लसूण किसून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकलाय. भंडाच आलाय. त्याच्यानंतर थोडं ढवळून घ्यायचं आहे. आता मी चांगलं ढवळून घेतलंय. कढीपत्ता टाकलाय. आता यात मसाले घालायचे. काश्मीरी पावडर, मालवणी मसाला, थोडीशी हळद घालून हे सगळं व्यवस्थित ढवळायचंय. मसाले थोडंसं पाणी घालायचं आपल्याला त्यात, म्हणजे जेणेकरून मसाले आपले जळणार नाही. थोडंसं पाणी अजून घालायचंय. आता यात आपण वाटण केलेलं टाकूया. मी इथे खोबरं आणि कांदा भाजलेला घेतलेला आहे. त्याचं वाटण केलेलं आहे भाजून, ते मी टाकते. आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकलंय. कोलंबीमध्ये आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये जास्त टाकायचं नाहीये. आता आपण बटाटे ऍड करणार आहोत. बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे मिक्स, मी घरी केलेला आहे. हा हिशोब धने वगैरे सगळे खसखस मिळून मी हा मसाला बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा बनवू शकता. त्याने जेवणाला, उसळीला, सगळ्याला चव सुद्धा चांगली येते. आता यात आपण थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहोत. व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. आता आपण मसाला लावलेली कोलंबी आपण त्यात टाकलेली आहे. खूप छान वास सुटलाय. कोलंबी बटाटा खूप छान लागतं. चपाती, भाकरी, भाताबरोबर खूप छान लागतं. तपतपीत करायचं आहे. मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे. की बघा कोलंबी कशी दिसते. कलर आलाय कोलंबीला सुद्धा. अजून शिजायची आहे. दोन शिटामध्ये आपल्याला हे सगळं शिजवायचं. कलर पण खूप सुंदर आलाय. तुम्ही कोलंबी बटाटा कशी करता हे नक्की सांगा. व्यवस्थित परतून घेतलं की यात आपण पाणी टाकायचंय. तुम्हाला कोथिंबीर वगैरे काय हवं असेल तर तुम्ही एकदम टाकू शकता. मस्त ग्रेव्हीचा एकदम सुगंध सुटलाय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आता आपण कुकर लावून घेऊया. वाव, काय कलर सुटलाय कोलंबी बटाट्याला. कोलंबीचं मी थपथपीत केलेलं आहे बघा. आता यात आपण मस्तपैकी आपली कोलंबी बटाटा ग्रेव्ही रेडी झालेली आहे.
मस्तपैकी झाले बघा, एकदम सुंदर ग्रेव्ही झालेली आहे. हे बघा, थोडंसं कोकम ॲड करायचं आहे. मस्तपैकी कोलंबी आणि कोलंबीची ग्रेव्ही, त्याच्याबरोबर आपण भाकरी ठेवतोय. चला तर मग कशी झाली माझी कोलंबी बटाटा ग्रेव्ही ही नक्की सांगा.